लवकरात लवकर उंबरलीने फिल्डिंग सेट केलेली आहे. मंचासमोरून थोडी जागा मोकळी करा. आपण लगेच बेस्ट फिल्डर देखील देतोय. विजेत्यांचं अभिनंदन. आणि मी आदरणीय भाईंना विनंती करेन की आपण पुन्हा एकदा VIP डाईस वरती आसन ग्रहण करा आणि याही मॅचचा आपण आनंद घ्या. म्हणजे वळत आपण लगेचच पुढच्या मॅचकडे. या ऐकूयात आवाज तुर्भे गावचा साईदादा पाटील यांचा. थँक्यू. हॅलो हॅलो. चॉकलेट बॉय शिरडोनचे शाहूजी पाटील हे देखील मॅचला एन्जॉय करतात. क्रिकेट प्रेमी तुमचं देखील बडपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल पाटील आणि अनिल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम खेडकाळीच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन भोईर या संघाचा तारणहार, या संघाचा बॅकबॉन म्हणून त्याची ख्याती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. रेग्युलर क्रिकेट ज्यानं गाजवलंय आणि आज 40+ माध्यमातून आपली हुकूमत दाखवत असताना पहिला चेंडू ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. जेल ड्रॉप. इनफिल्ड मध्ये ज्या पद्धतीनं अपेक्षा होती या खेळाडूकडनं, परंतु निराशाजनक योगेशला आपण तिथे पाहतोय. त्याच्या हातातनं हा झेल निसटला आणि जीवनदान विशाल पाटीलला प्राप्त झालाय. एका धावेनं सांघिक धावसंख्येची सुरुवात आपण पाहतोय आणि वैयक्तिक अकाउंट देखील एक ही आकड्यानं खुलं करताना विशालला पाहतोय. सेकंड बॉल. सचिन भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. नागावगाव एंड कडनं सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना ऐतिहासिक हे क्रीडांगण आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ती फॉल थ्रू मध्ये चेंडू रिलीज करता वेळीच अगदी बॉडी बॅलन्स बिघडलं आणि थोडीशी इंजरी देखील त्या ठिकाणी. ती मागील पाय थोडासा क्रॉस लँड झाला. चांगला चेंडू आडवाटनं इथे फटका खेचण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरनं प्रयत्न सातत्यानं झाला. स्ट्रायकर एंडचा फलंदाज इंटरेस्टेड नव्हता, त्या कारणास्तव फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं. दोन्ही फलंदाजांना सिंगलनं सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा धावपळकावरती 2. समोरच्या दिशेला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. खिडकाळी संघ जो सध्याच्या घडीला खेळतोय आज डे मध्ये नक्कीच दोस्ती चषक आणि देसाईच्या मैदानावरती जिथे फायनल मध्ये हा संघ खेळत होता. यस 40+ संघाचा दमदार खेळ सातत्यानं तिथे देखील आपण पाहिला आणि आज देखील त्याच उत्साहानं या रजनी फॉर्मॅट मध्ये आपण त्यांना पाहतोय. नेक्स्ट मॅच टीम काटे आणि त्यांच्या विरोधात हेडुटणे संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण सुसज्ज राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. सचिन भोईर वन्स अगेन. पुढील बॉल.
अप्रतिम फटका, परंतु क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आता चुकी होणार नाही. सेकंड अटेम्प्टला झेल कंप्लीट केला आणि खेळ संपला. विशालचा धक्का पहिला 5 आकड्यावरती वैयक्तिक आणि सांघिक 6 आकड्यावरती हा पहिला धक्का टीम खेडकालीला. नऊ वाजून 45 मिनिटाच्या अवधीमध्ये पहिला चेंडू ह्या मॅचचा डिलिव्हर झालाय, याची दक्षता आपण घ्यायची आहे. दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक पाटील यांचं आगमन होताना आपण पाहतोय. दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी एवन जोडीची आपण पाहू शकाल. आणि आज खरं तर आपल्या भारतवासियांसाठी आनंदाची वार्ता नुकतीच आपल्यापर्यंत पोहोचली की कांगारूंना पराभूत करून चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये इंडियन संघ दाखल झाला. आपल्या भारतवासियांसाठी ही आनंदाची वार्ता, कारण की नेहमीच ICC ट्रॉफीमध्ये जेव्हा जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलिया लढत व्हायची तेव्हा तेव्हा भरपूर अधिक कठीण ते प्रसंग असायचे, परंतु आज तिथे विजय संपादन केला आणि इथे देखील प्रयत्न चांगला चालू होता. फटका तर अतिशय लाजवाब होता, परंतु अंतिम मोमेंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानं टिपलाय हा झेल आणि संपला फलंदाजचा खेळ. दीपक पाटील 0 आकड्यावरती परतताना. निखिलजी खुटारकर आणि सौरभजी खुटारकर टायगर यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025च्या पहिल्या रजनीमध्ये सुस्वागत. एका षटकाचा खेळ संपला. धावाधापळकावरती 2 गडी बाद फक्त 6 पाहायला मिळतात. पॉवर सर्कल मध्ये आपल्या नावाला साहजेशी गोलंदाजी सचिन भोईर कडनं आपल्याला पाहायला मिळाली. 9:45 या मिनिटाला आपण मॅचची सुरुवात केली, याची दक्षता आपण घ्यायची आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत, कारण की ह्या स्पर्धेमध्ये शिस्त डिसिप्लिन आपण पाहू शकाल. कारण की इनिंग ब्रेकमध्ये जर टॉस झाला नाही, एखादा संघ उपस्थित नसेल तर विरोधी संघाला टॉस विन देण्यात येईल, ह्याची देखील दक्षता घ्यायची आहे. आणि दोन्ही संघनायक जर उपस्थित नसतील तर चेंडू कमी करण्यात येतील ते मॅचचे, याची देखील दक्षता घ्यायची आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी गोलंदाज श्याम भोईर आपल्याला पाहायला मिळतात. तर मैदानाच्या आतमध्ये शक्ती पाटील आणि साथीनं अनिल पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आघाडीचे फलंदाज बाद झालेत, परंतु ह्या जोडीवरती देखील बराचसा विश्वास नेहमीच आपण पाहिलाय तो टीम खेडकालीकडनं. आज मात्र त्यांना इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या पद्धतीनं टीम इंडियासाठी आपण पाहिलं, विराट कोहली जो चेस मास्टर म्हणून ज्याची ख्याती आहे, आज देखील संघाच्या हाकेला धावून आला श्रेयस अय्यर आणि त्याच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर फिनिश टच KL राहुल असेल, त्यानंतर हार्दिक पांड्या यांच्या माध्यमातून एक चांगली इनिंग आपण अक्षर पटेलची देखील पाहिली. एकंदरीत सांघिक खेळ झाला आणि टीम इंडियानं या सेमीफायनलमध्ये विजय संपादन केला. इथे फटका तर चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू गरंगलत सीमारेषा पार, खणखणीत चौकार. त्यांच्या बॅटमधनं हा दमदार चौकार आपण पाहतो. ह्या फटक्यांची गरज आहे. खरं तर संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा पिछाडीवरती होता. पॉवर सर्कलमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात अपेक्षित होती, परंतु ते पाहता प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजानं दमदार गोलंदाजी केली आणि त्या कारणास्तव फक्त धावा 6 आल्या होत्या. आता पहिल्याच बॉलवरती श्याम भोईर यांच्या अगेन चौकार ठोकला अनिलनं. दुसरं षटक आपण पाहतोय P2चं हे षटक सध्याच्या घडीला रायटम राऊंड द विकेटनं. इथे देखील बॅटचा काहीसा वरचा भाग जरूर लागलाय. भवऱ्यासारखा चेंडू फिरत शॉर्ट पॉइंटला रवाना झालाय. तिथे फिल्डर होते. इनफिल्ड मध्ये हा बॉल अडवण्यात येईल आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. स्ट्राईक रोटेट करत असताना एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच देखील दमदार राहिली आहे. 2 प्रतिद्वंद्वी आपण पाहिलं. दहिसरचे आदरणीय रवी पाटील साहेब आणि त्याचबरोबर राजेशजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर
रवी पाटीलचे आमचे लेजंड प्लेयर आहेत 40+ चे, त्यांना विनंती असेल या पण मंचावरती सहर्ष स्वागत सुस्वागतम. फटका लाजवाब आहे. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्याच्या बाक्याच्या बाहेर डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. दहशत रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिली होती. शक्ती पाटील या नावाचा दरारा नेहमीच टीम खेडकालीसाठी आपण ऐकलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यानं ठोकला होता आणि धावा वेगानं पुढे नेण्याचं काम करत असताना 17 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र बोलबाला फलंदाजांचा आपण पाहतोय. हेच तर क्रिकेट आहे. कधी गोलंदाज हवी होतात तर त्यांना प्रतिकार करत असताना फलंदाज देखील आता डोकं वर काढत असताना आपण पाहू शकाल. 17 धावा धावपळकावर आतापर्यंत या षटकात 4 बॉलमध्ये 11 खर्च झालेत. पुढील चेंडू इथे देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमा पार. खणखणीत चौकार. मोठी धावसंख्या त्यांना बनवायची आहे ह्या उद्देशानं हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना. पुढील चेंडू इथे देखील प्रहार केलाय परंतु आता क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलसाठी पुढे सरकले असं वाटलं तर एका क्षणाला की झेल कंप्लीट होईल परंतु हातातनं बॉल निसटला. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आहे परंतु 40+ क्रिकेट खेळत असताना फिटनेसचा दर्जा असेल, रेग्युलर सराव या काही गोष्टींचा अभाव हा नेहमीच आपण पाहतोय. तिथे हातातनं बॉल निसटला आणि जीवनदान शक्ती पाटीलला प्राप्त झालाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावपळकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला VIP डाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला त्यांचे छायाचित्र आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती अतिशय सुरेख क्लॅरिटी क्वालिटी ओमसाई MT च्या माध्यमातून आपण पाहतोय. एक पारितोषिक आलेले उद्योगपती आणि नामवंत पुरस्कार सापडेचे पिंटशेठ पाटील यांच्याकडून उंबारली संघ जर या स्पर्धेमध्ये टॉप 4 ला पोहोचला तर त्यांना 21 ट्रिप असेल. उंबारली संघाला सापडेचे उद्योगपती पिंटशेठ पाटील यांच्याकडून. खर तर 40+ चे फक्त 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की काही मान्यवरांना असं वाटतं की फक्त 40+ फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आहे तर तसं नाही. रेग्युलरचे 32 संघ खेळणार आहेत आणि त्यांच्यासोबत 40+ चे 8 संघ या स्पर्धेमध्ये. 11 मिनिटाचा अवधी 2 षटकांसाठी खर्च करण्यात आलाय. तो टीम उंबारलीच्या माध्यमात त्याची दक्षता. सेकंड फेलमध्ये आपण सचिन यांना पाहतोय. चांगला चेंडू आडव्या बॅटनं. फटका देखील तितकाच लाजवाब. डीप मध्ये हा बॉल रवाना झालाय. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी आता इथे प्रयत्न चालवला परंतु 2 धावा देखील कंप्लीट. चेक. अनिल पाटील खिडकाई यांच्यासाठी पारितोषिक आलेले. त्यांचे कॉलेज फ्रेंड निळजेचे रामकृष्ण पाटील आणि गेसरचे मनोज भोईर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचे कॅश प्राइज देण्यात येईल. तर एका बाजूला जर सचिन भोईर यांना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर भास्कर पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 40+ क्रिकेट आणि खास करून प्रकाश झोतातील जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा बक्षिसांची खैरात. 24 धावा स्कोर कार्ड वरती. इथे फटका तर लाजवाब आहे. चेंडू हवेमध्ये परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक इथे देखील बॉल निसटलाय. फिल्डिंग ग्राउंड फिल्डिंग हा चर्चेचा विषय ठरतोय तो टीम उंबारलीसाठी. सातत्यानं जीवनदान प्राप्त होतात खेळाडूला. आज मात्र नशीब घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जणू काही उतरलाय आणि त्याच्यासाठी हा दुसरा जीवनदान. नागावचे आमचे ग्रामस्थ आणि सचिन दादा पाटील आमचे आयोजक यांचे काकाश्री
बाळाराम शेठ नामदेव पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं मी काकांना विनंती करेन की आपण मंचावरती या. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. वैयक्तिक दुसरं षटक सध्याच्या घडीला आपण सचिन भोईर यांचं पाहतोय. विकेट हॅट्रिकसाठी भास्कर पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलंय, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी सचिन यांच्याकडनं आपण पाहतोय. पॉवर सर्कलमध्ये देखील त्याच लेंथ लाईनवरती त्यांचं नियंत्रण आपण पाहिलं आणि या षटकामध्ये देखील तेच आपण पाहू शकाल. इथे देखील बिहाइंड द विकेट यष्टांच्या मागे यष्टीरक्षक चोख कामगिरी करत असताना राऊंड द विकेट ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल क्रीजच्या अगदी कोण्यातनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बॅटन पॅडमधनं जवळजवळ 2 पायांच्या मधनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. अनिल पाटील जे सध्याच्या घडीला 6 बॉल 7 वरती खेळतात आणि साथ देत असताना शक्ती पाटील 5 चेंडू 13 हा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दरम्यान पंतांकडे कटाक्ष जरूर टाकला जातोय. धाव तर कंप्लीट झाली आहे आणि पंच इशारा देखील देत आहेत की इट इज अ वाईट 1+1 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. षटक तिसरं आपण पाहतोय आणि आता ज्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे ते पाहता एक फायटिंग टोटल जरूर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय प्रवीणजी मडवी साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना आपल्याला या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. खरं तर भली मोठी ही स्पर्धा पाहतोय. 2 मुख्य शिलेदार आणि त्याच्यासोबत त्यांची पूर्ण टीम ज्यांची भरपूर मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीनं ही एक भली मोठी स्पर्धा प्रकाश जोतातील आपल्याला पाहायला मिळते. पर्व पहिला आहे. इथे देखील ऑन सेटला मिड विकेट आणि खाऊ कॉर्नरच्या मधोमध हा चेंडू जरूर रवाना झाला होता. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत प्रवीणदादा मडवी यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. आज देखील रेग्युलर फॉर्मॅटमध्ये त्यांचा खेळ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय आणि त्यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. 3 षटकं 1 चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय, परंतु फलंदाज बाद झाला. आतापर्यंत 3 गडी गमावलेत. टॉप ऑर्डर पूर्णतः ढासळली. खरं तर ज्या फलंदाजांकडनं भरपूर अपेक्षा होती, नवीन फलंदाज किरण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये जात असताना दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक खूप चांगला राहिला होता बॅटिंग टीमचा, परंतु वन्स अगेन सचिन भोईर यांनी दुसऱ्या स्पेलमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील धावा 6 खर्च केल्या होत्या. अंतिम बॉल. काहीशी चर्चा शक्ती पाटील देखील करत असताना की इथनं कशा पद्धतीनं खेळ आपल्याला पूर्ण करायचा आहे जेणेकरून विरोधी संघासमोर एक चांगलं टार्गेट सेट करता येईल गरज असेल. कारण की उंबारली संघ म्हटला तर 40+ क्रिकेटच्या माध्यमातून एक दमदार संघ आपण पाहतोय. चांगला चेंडू इथे देखील डॉट बॉल आणि या डॉटनं षटकाची झाली सांगता 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक आणि आता ड्रिंक्स मॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दाखल होत असताना. टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना सूचना असेल काठे आणि त्याचबरोबर हेदुटणे, कारण टॉससाठी तुम्हाला वेळेवरती उपस्थित राहायचंय. त्याचबरोबर 40+ आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने ते GM केमिकल्स यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. GM केमिकल्स, थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 15 मिनिटाचा अवधी या ठिकाणी खर्च झालाय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. मोर्या किशोर पाटील यांच्याकडून खिडकाईचा फलंदाजांना पर षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500. भली मोठी स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025. मुख्य आयोजक आमचे जीवनदादा गंगाराम वाळीलकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा, तसेच समवेत सचिन सुरेश पाटील साधगाव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवक अध्यक्ष आणि त्यांच्या साथीने आमचे राजूदादा मडवी असतील, श्रीनाथजी पाटील असतील, बाळराम पाटील असतील,
गणेश पाटील, विकास पाटील असतील, गोपालजी माळी असतील, संजय पाटील गायक, तसेच बालाराम मडवी असतील, चंद्रकांतजी पाटील असतील, मॉन्टी पाटील, आदेश पाटील असतील, मोन्या पाटील असतील, सोनू पाटील, प्रणील पाटील असतील, विनोद जोशी असतील, आमिर मोकाशी असतील, तदनंतर किरण पाटील असतील, करम पाटील असतील, प्रवीणजी मडवी असतील, हे सारे सपोर्ट स्टार आपण पाहतोय. त्यांची भरपूर मेहनत ही स्पर्धा सफल होण्यासाठी, त्या सर्वांचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन, कारण की त्यांच्या मेहनतीनं एक भली मोठी स्पर्धा या क्रीडांगणावरती सादर होताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 29 धावा. हे खेळाडू कक्ष सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल, जिथे हे खिडकालीचे सर्व शिलेदार आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. थोडीशी चिंता सतावते, कारण की ज्या पद्धतीनं धावसंख्या हवी होती ज्या वेगानं, परंतु ती पाहायला मिळत नाही. परंतु काही हरकत नाही. संघाचा मेन फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत जरूर त्यांच्या आशा पल्लवित असतील ह्यात शंकाच नाही. कारण की आजच त्या खेळाडूनं मैदान मारलंय, मालिकावीरची ट्रॉफी त्यानं जिंकली आहे, आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 15 वरती खेळतोय. ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये दमकमा आहे की जोडी जर जमली तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. ऑन साईडला कॅपमध्ये चेंडू रवाना झालाय, क्षेत्ररक्षक देखील तिथे आलेत. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले होते, परंतु नकाराला शक्ती यांच्या मार्फत एकच धाव इथे देखील प्राप्त होईल. इथनं जर आपण विचार केला 5 षटक आपण पाहतो, 3 षटकापर्यंत संयमानं खेळ झाला, परंतु शेवटचे काहीसे चेंडू शेष आहेत. इथे आता आक्रमणाला सुरुवात ही करावीच लागेल. परंतु एका बाजूला कौतुक करावं लागेल सचिन भोईर अँड कंपनीचं. गोलंदाजीमध्ये सुरेख कमबॅक सचिन यांचा राहिला होता. इथे फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती फील्ड करण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडूनं गाठले सीमारेषा. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आपलं देखील सहर्ष स्वागत आमचे सचिन दादा पाटील या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट करतायत, तर आपण देखील यायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मोर्या किशोर पवार यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे समोरच्या दिशेला उडवला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली, आणि इथे हातातनं चेंडू निसटलाय आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय, परंतु पंचांचा इशारा. चौकार. एका टप्प्यावरती हा चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि ते 4 धावा मिळत आहेत त्या फलंदाज किरण ठाकूर यांना. यस, चौकार. चेक करायचा आहे. चला जरा मी तिसऱ्या पंचांना आणि आयोजनकर्त्यांना विनंती करेन की तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन रेफर झालाय. हा चौकार आहे की षटकार ह्यासाठी जरूर शहानिशा करायची आहे. पंचांनी आता डिसिजन रेफर केला. हातातनं बॉल निसटला होता, ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आमचे टेक्निशियन टीम मेंबर रोशनजी फराड आहेत. क्लॅरिटी, पारदर्शकता ह्या साऱ्या गोष्टी जपल्या जातात आणि त्या ठिकाणी आमचे प्रवीण दादा मडवी देखील आहेत, ते या ठिकाणी दर्शवतील. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 19 मिनिटाचा अवधी कंप्लीट झालाय. कारण की जेव्हा आपण ड्रिंक्स ब्रेक करतो तेव्हा स्टॉप केलं जातं, स्टॉपवॉच. परंतु मी प्रत्येक संघाचं कौतुक देखील करेन, कारण की निर्धारित वेळेमध्ये आपल्याला सत्र कंप्लीट करावं लागतं आणि या गोष्टी खरं तर आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपल्याला सूचित करण्यात येत आहेत. भरपूर मोठी स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा यशस्वीपणे पार व्हावा यासाठी हे नियम आपण पाहतोय. अतिशय चांगली फ्रंट लाईट देखील आपण पाहू शकाल. चौकार. एका टप्प्यावरती हा बॉल सीमा पार गेलाय आणि ह्या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. अंतिम षटक. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर दिशा आणि टप्प्यावरती देखील नियंत्रण नव्हतं आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज सीताराम पाटील यांना आपण पाहतोय. सीताराम यांच्यावरती आता विश्वास टाकलाय टीम उंबारलीनं. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 39
त्यामध्ये एक धाव ऍड होईल, 40 धावा आता स्कोर कार्ड वरती. समोरच्या दिशेला खेळायचं होतं परंतु आता चांगला चेंडू. ते महाराज ह्या नावानं त्यांची ख्याती आहे. सीताराम यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू जरूर खराब होता परंतु त्यानंतर दिशेवरती आणि टप्प्यावरती अचूक नियंत्रण त्याने मिळवलंय आणि आता डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. 40 धावा स्कोर कार्ड वरती. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 58 बनवल्यानंतर 59चा पाठलाग टीम बामालीनं केला होता. इथे फटका चांगला आहे, झेल घेण्याची संधी जरूर होती परंतु झेल थोडासा कठीण देखील होता आणि झेल पकडण्याच्या उद्देशानं क्षेत्ररक्षक पुढे सरकले परंतु त्यांचा हा प्रयत्न फसला आणि एका टप्प्यावरती चेंडू सीमापार चौकार आलाय. शक्ती यांच्या बॅट मधनं हा दमदार चौकार धावसंख्येला वेग प्रदान करत असताना आता धावा पोहोचतील त्या 44-44 आकड्यावरती. व्हाईट बॉल. दडपण असेल गोलंदाजावरती कारण की स्लॉगर मध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं काम नाहीये. ते कार्य करत असताना सीताराम यांना आपण पाहतोय. 45 धावा कारण की जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एखादा संघ बॅटिंगसाठी उतरतो तेव्हा 50+ हे टार्गेट जरूर त्यांनी मनाशी सेट केलं जात आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल महाराजांची मुद्रा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. ही मूर्ती इथे फटका लाजवाब आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना सीमापार बेगीट षटकार. षटकारानं 51 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो आकडा बाणाशी बाळगला होता तो आता आकडा पार करत असताना टीम खिडकाली आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 27 वरती खेळतोय. एज लागली आहे. चेंडू मागे शॉट थर्ड मॅनला तिथे बॉल अडवण्यात येईल. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय परंतु अशा पद्धतीनं धाव नसेल हे नियम 40+ क्रिकेट संघटनेचे आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मध्ये टीम काटे आणि त्यांच्या विरोधात हिडुटणे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघनायक आपण उपस्थिती जरूर दर्शवायची आहे. 13 बॉल 29 वरती शक्ती पाटील खेळत असताना आज फॉर्म आहे या खेळाडू सोबत. त्रेपन्न धावा धावपळकावरती आपण पाहतोय. इथे देखील फटका चांगला आहे हवेमध्ये. दिसपेलेक पंचांच्या दिशेनं हा बॉल आला होता. सेकंड बाउन्सला हा चेंडू फील्ड होईल परंतु तोपर्यंत धावा 2 कंप्लीट करण्यात आल्या होत्या. अंतिम बॉल होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु तो फसला. इथे 17ची सांगता झाली. एकंदरीत जर आपण धावसंख्येचा विचार केला तर पहिला डाव संपलाय आणि 55 धावा. ऍव्हरेज स्कोअर जर आपण पाहिला तर नक्कीच 50+ आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या डावामध्ये देखील मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काही स्थिती आपण पाहिली होती परंतु सेकंड बॅटिंग करणारा संघ पाठलाग करणारा संघ विजयी झाला होता. परंतु इथे काय घडेल परंतु तुर्तास आपण वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेनं कारण की या अगोदर देखील आम्ही सूचना दिल्या होत्या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. दुसऱ्या जर इनिंगचा एखादा बॉल जर पडला तर एखाद्या संघाचा संघनायक नसेल तर विरोधी संघाला आम्ही टॉस विन देणार आहोत. तरी ते दोन्ही संघनायक या ठिकाणी दाखल होताना आपण पाहतोय. जे नितीन पाटील 55 धावा धावपळकावरती 56चं टार्गेट आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळेल. प्लस साठी फक्त हा नियम असेल. अन्यथा रेग्युलर फॉर्मॅट जेव्हा उद्यापासून चालू होईल तेव्हा जे आपण पाहतोय कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत ते नियम लागू होतील. यस वलवे टॉस बॉक्सच्या दिशेनं जिथे आमचे परम मित्र करण खाळन उपस्थित असतील. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. एका बाजूला हिदुटणे आणि दुसऱ्या बाजूला काटेचं कॅप्टन उपस्थित आहेत. मी VIP डाईस वरती आसन नुकतंच त्यांनी ग्रहण केलेलं ते आदरणीय बाराम पाटील साहेब नागाव यांना विनंती करेन आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. आपण टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय बारामजी पाटील साहेब यांच्या शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. हा कॉइन माझ्या हातात आहे. एका बाजूला आमचे A1 जोडी या स्पर्धेचे लाडके आयोजक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी
शरदचंद्रजी पवार पक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा आणि युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन दादा पाटील आणि जीवन शेठ वालिलकर म्हणजेच आयोजक आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा लोगो अर्थातच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025. कॉल तुम्हाला असा करायचा आहे एका बाजूला राष्ट्रवादी चषक अथवा आयोजक. आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करत आहोत. कॉल असेल काटेचा कॅप्टनचा. राष्ट्रवादी चषक असा कॉल आहे. रिटॉस आपण करूयात. राष्ट्रवादी चषक कॉल आहे. आयोजक आलेले आहेत म्हणजे टॉस जिंकलाय तो हेदुडनेचा कॅप्टनने. दोन्ही कडे आपण थांबा. मी बाळाराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपण पुन्हा मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. दुसऱ्या बाजूला विनंती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला गावदेवी उंबारली आपली वेद 11 गावदेवी उंबारली आपले ओपनिंग प्लेअर लवकरात लवकर पाठवा. नितीन पाटील कॅप्टन आहेत हेदुडनेचे माझ्या सोबत आहेत. इकडे थोडे काय म्हणाल ही स्पर्धा खरं तर 40+ क्रिकेटला फार सुगीचे दिवस आलेले आहेत. फार मोठमोठ्या स्पर्धा यंदा 40+ खेळाडूंना खेळायला मिळतात. त्यामधली ही शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025. काय म्हणशील नागावच्या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं आणि सचिन दादाला मी खूप खूप धन्यवाद देईन की आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल. मी त्यांचे खूप आभार मानेन. आणि स्पर्धा खूप मोठी आहे. मला तर वाटतं पहिल्यांदाच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सचिन दादा यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे आणि खूप चांगली आयोजन पण केले आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 3 पारितोषिकं दिली जातात. काय म्हणशील या नवीन संकल्पनेबद्दल? 3 मॅन ऑफ द मॅच म्हणजे मला तर वाटतं यावर्षी तर पहिल्यांदाच मी बघतोय. त्याच्याबद्दल खूप खूप जीवनदादा आणि सचिन दादाला धन्यवाद देतो. टॉस तुमचा आहे. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा मॅचसाठी. दुसऱ्या बाजूला केशव पाटील केशव चौधरी जे कॅप्टन आहेत काटेचे माझ्या सोबत आहेत. टॉस इम्पॉर्टंट होता बिकॉज टॉस तर गमावला आणि बॅटिंग करायची आहे. बॅटिंग तर घ्यायचीच होती. नियोजन पण मस्त सुंदर आहे आणि सचिन दादांचं हे करतो धन्यवाद करतो की आम्हाला इथे खेळायला संधी दिली. आणि आयोजनचे अध्यक्ष अर्जुन भाई यांनी पण आम्हाला इथे भरपूर सहकार्य केलेलं आहे काटे संघाला. त्यांचा धन्यवाद करतो. आवर्जून तुम्हाला या प्रश्न असेल की 40+ क्रिकेटर्स गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळतात. आदरणीय अध्यक्ष तुमच्याच गावचे ते नेक्स्ट मॅचमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतील. बाईंचं फार प्रेम आहे प्रत्येक गावाच्या खेळाडूंवरती असेल प्रत्येक स्पर्धेवरती असेल. आजही त्यांची उपस्थिती आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं डोनेशन आहे. तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला कशा पद्धतीने ट्रीट करतात आणि मैदानाचा नक्की काय कशा पद्धतीने गाईड करतात बाई? दादा बरोबर सांगतात कसं करायचं ते आणि खेळायला आम्हाला भरपूर प्रोत्साहन देतात दादा. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आपण आता वळूयात ऑनगोईंग मॅचला सुरुवात होते. उंबारली विरुद्ध खेडकाई. हेदुडनेने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅच मध्ये ते काटेचं अगेन्स्ट करणार आहेत. फिल्डिंग बॅक टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूया दैसरचा आवाज सौरभजी पाटील यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच के. थँक्यू सो मच साहीजी पाटील. 56 धावेचा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये टीम उंबारली 40+ सगाला. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सदस्य देसाई हनुमानजी पाटील यांचे आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 10 वाजून 16 मिनिटांना मॅचला सुरुवात झाली उत्तरार्धाला जिथे लक्ष्य 56चा पार करायचा. एक पारितोषिक आले युवा टॅलेंटेड प्लेअर आपले उंबारलीचे भास्करजी पाटील यांच्याकडून लेजंड सचिन भोईर यांना बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. त्याचबरोबर हॅट्रिक साठी मोर्या किशोर पवार यांच्याकडून खिडकाईच्या गोलंदाजांना 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येतील. अर्धा बॅट खेचण्याचा प्रयत्न. विकेट कीपर जोपर्यंत बॉल वरती जातील. प्रेमनाथ काळन हेदुडणे यांच्याकडून सचिन भोईर यांना बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. हा बॉल खूप चांगला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव.
एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. अपील हलकीशी तुम्ही पाहिली. या बॉलवरती मिळती 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 4 या आकड्यावरती मोर्या किशोर पाटील यांच्याकडनं मोर्या किशोर पवार यांच्याकडनं पार्जिक आला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हे तुम्ही पाहता राष्ट्रवादी शरदजी पवार पक्ष त्यांचं हे कटआउट तुम्ही पाहता. फ्लॅग्स त्याचे तुम्ही पाहता. चार धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. व्यवस्थित बॅट वरती बॉल नाहीये सीतारामच्या. या बॉल वरती मिळतीये 1. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती जिथे लक्ष गाठायचं ते 56 धावेचं P1चं पहिलं षटक तुम्ही पाहता. प्रल्हाद पवारला तुम्ही पाहता. पहिल्या षटकामध्ये धावा धावपलकावरती 5. प्रेमनाथजी काळन हेदुडणे यांच्याकडून सचिन भोईर यांना बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. आमचा नागाव गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आपल्या सर्वांना आम्ही स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आमचे एवन जोडी जीवनजी वालिलकर आणि सचिनजी पाटील आणि या संपूर्ण लाडक्या आयोजकांच्या वतीने आमंत्रित करत आहोत. या पण मंचावरती सर्वांचं सहर्ष स्वागत. हेदुडणेचे वासुदेवजी काळन यांचे नुकतंच आगमन झालंय. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात सचिन दादा पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि त्याचबरोबर किरण दादा पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 6 या आकड्यावरती या षटकातील अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे जिथे टार्गेट 56चा 11.20 सरासरी प्रति षटकामध्ये. अडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न विकेट कीपर बीट झाले. फर्स्ट स्लिपचा फिल्डर जोपर्यंत बॉल भरतील वाईड बॉलचा इशारा. +1 या 2 धावा ऍड होतील. 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. आडवा बॅट खेचला. बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्यासपीठाला दिली मानवंदना ठोकला. हा षटकाराच्या बरोबरीनं स्कोर तुम्ही पुढे जात असताना तुम्ही पाहता 14 धावा धावपलकावरती. षटकारा जरूर आलाय. झेल देखील सोडला. त्याच्यानंतर व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार तुम्ही पाहिला. सचिन च्या बॅट मधनं नुकताच स्पर्धा पार पडली. तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती चषक 2025 जिथे 40+चा रनरअप संघ ठरला. काटे 40+ तिथे तुम्ही रायगड ठाणे त्यानंतर रेस्ट ऑफ महाराष्ट्र हे देखील मॅच पाहिलं. 1 बॉल 2. त्यानंतर भावेश पवारनं का विजय प्रस्थापित केला जिथे गोलवली 40+ चॅम्पियन ठरला आणि रिगोळमध्ये चॅम्पियन सुधारपणा ठरला. आणि जी स्पर्धा नुकताच पार पडली ही तुम्ही पाहता त्या स्पर्धेची कॅप आणि काटेचेच खेळाडू आहेत जिथे रनरअप खऱ्या अर्थाने ठरला टीम काटेही 40+. पुढच्या वर्षी चॅम्पियन होतील. तुम्हाला देखील खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. खेळ खूप चांगला झाला. ट्रॉफी देखील आली. जय दुर्गा माता काठी याच्या माध्यमातून धमाल तुम्ही पाहता. रेग्युलरचे अध्यक्ष विनोददादा पाटील ग्रॅमर खऱ्या अर्थानं खूप या स्पर्धेला दिला. हे आमचे लाडके आयोजक सचिनदादा पाटील असतील, राजूदादा बडवी, अमोल बुकाशी असतील.
सचिन दादाला तुम्ही पाहता टीव्ही स्क्रीन वरती. धावा धावपलकावरती 14 तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शक्ती पाटील दुसऱ्या षटकामध्ये आला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये शक्ती पाटील. समोर तुम्ही पाहता सीताराम पाटीलला. फटका चांगल्या बॉलला उडवला, पाठवला लॉंग ऑन च्या डोक्यावर सीमा पार षटकार. षटकातील पुढचा बॉल खेचण्याचा प्रयत्न जोर राहिला सीतारामचा. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती रन संख्या 20 या आकड्यावरती. 21 बॉल अजूनही 36 धावा बनवायच्यात विजयासाठी. टीम उंबारली 40+ ला. पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. लागोपाठचे 2 बॉल डॉट फेकला. षटकार जरूर आला. त्याच्यानंतर कमबॅक चालू आहे शक्ती पाटीलचा. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव, त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव. पुढचा बॉल कट करायचा प्रयत्न. बॉल चालला बॉर्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर उपस्थित आहेत. बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 न स्कोर पुढे चालला 22 या आकड्यावरती. 22 धावा धावपलकावरती या षटकातील P2चा दुसरं षटक. शेवटचा बॉल शिल्लक. सामना करेल समोर लेफ्ट हँडर आहे सीताराम पाटील. खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला आणि अशा रीतीनं P1 P2 पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली, जिथे लक्ष 56 होतं आणि धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 22 धाबा. येणारे बॉल शिल्लक 18 मध्ये. अजूनही 34 धावेची गरज आहे. भरत शेट भोईर नारिवली यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. शिवसेना शाखा प्रमुख एक जबरदस्त दमदार दर्जेदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहता भरत शेट भोईर साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नऊ मिनिटं घेण्यात आली आहेत. बॉलिंग करणार टीम खिडकाली 40+. आता 18 बॉल 34ची गरज आहे. अभिमन्यू पवार आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. 18 मध्ये 34 अजूनही करायच्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14. त्याच्यानंतर शक्ती पाटील आला ज्यांना उभ्या 8 धावेचं षटक फेकलं आणि आता समीकरण 18 बॉल 34ची गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय किरण ठाकूर. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तट्या सर्कलच्या बाहेर डीप कव्हर पॉइंटला एक लॉंग ऑनला लॉंग ऑफ पॉइंटला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहता. कट केला फिल्डर उपस्थित आहे. बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला उचलला फेकला रनआउटची सदी दुसरी धाव ठरेल का घातक. थ्रो थोडा लेझी आला आणि खऱ्या अर्थानं या बॉलवरती 2 धाबा 2 धाबेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 24 या आकड्यावरती 24 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. किरण ठाकूर षटक क्रमांक 3. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरू राहिला सचिनचा. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. बादच्या रडारमध्ये बॉल उडवला
जेलची शक्यता फिल्डर पोहोचणार नाहीये. बॉल चाललाय कव्हरला. मिस फील्डचा उभारी 40+ येणारा सचिनच्या बॅट मधनं हा चौकार. हा बॉल खूप चांगला पडला. नंतर विकेट किपर शादाबाद डॉट बॉल आला. अर्धा पल्ला पार केला. अजून अर्धा पार करायचा. येणारा बॉल 14 मध्ये 28 अजूनही करायचा. सचिन भोईर मैदानामध्ये ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार एक चौकार आला. या षटकातील पुढचा बॉल किरणचा सचिन साठी. ऑलधिकार पेट बॉल चालला. बॉडलाच्या दिशेनं फिल्डर वेगाने आले. एक केले पूर्ण. दुसरीचा कॉल दिला. थ्रो आला. कलेक्टिंग झाली नाहीये किरणला. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं बॉल चाला बॉन्डलाईच्या दिशेनं. मिड विकेटला फिल्डर तुम्ही उपस्थित पाहता प्रल्हाद पवारला. जोपर्यंत उचलेल फेकेल थ्रो थोडा खराब आला आणि या बॉलवरती मिळतात धावा. 2 धावेच्या बरोबरीनं इथे तुम्ही पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 32 या आकड्यावरती 12 बॉल. अजूनही 24 धावेची गरज आहे. ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप दादा सरकार नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. मुख्य आयोजक आमचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभाचे जीवन दादा गंगाराम वालिलकर. त्याच्यानंतर 14 गाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवक अध्यक्ष सचिन दादा सुरेश पाटील. एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर देखील आहेत हे आमचे लाडके आयोजक बुलेट ग्रुप 10 सरकार. हे लाडके आयोजक राजू दादा मडवी असतील 40+ चे. सिन्हा दादा पाटील 40+, बलराम दादा पाटील 40+, गणेश दादा पाटील हे 40+ चे खेळाडू आहेत. विकास दादा पाटील असतील, गोपाळ माळी असतील, सुप्रसिद्ध गायक तुम्ही पाहता आमचे 40+ एक जबरदस्त गोलंदाज संजय दादा पाटील, बलराम दादा मडवी, चंद्रकांत दादा पाटील, मोंटी पाटील, आदेश पाटील, मोनिया पाटील, सोनू पाटील, प्रणील पाटील असतील, विनोद जोशी, अमीर मोकाशी, किरण पाटील आणि कालराम पाटील, प्रवीण मडवी या सर्वांचं आयोजकांचं खूप खूप हार्दिक स्वागत करू. आणि त्याच्यानंतर ज्या सर्व ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात प्रोफायटर फेमस कंट्रेक्शनचे जबरदस्त दानशूर दाता खऱ्या अर्थानं माननीय श्री नासिर भाई चौधरी तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून बडापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. कल्पेशजी पाटील आमच्या सोबत आहेत. 5 दिवस असतील. एक ऑफिशियल स्कोरर याच मातीतील खऱ्या अर्थानं याच गावतील एक जबरदस्त स्कोरर कल्पेशजी पाटील. करणजी के तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सलग 5 दिवस आमच्या सोबत. आज आवाज ऐकतात तुर्भेचा रायगडच्या मातीतील तुर्भे गावचा साईजी पाटील हे देखील आमच्या सोबत. मंडप डेकोरेटर्स वाल्याचं ज्यानं रंगरंगोटी करण्याचं काम या स्पर्धेला केला आमचे डीजे वाले आमचे मित्र परम मित्र नवनाथ दादा असतील तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे पंच मनोजजी पवार सर असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता रमेशजी म्हात्रे सर असतील. हे नामांकित 2 पंच तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. जेव्हा मॅच कडे जिथे 12 मध्ये 24 बनवायच्यात हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. आणि या षटकामध्ये किती धावा दिल्या जातील गोलंदाज शक्ती पाटील त्याला पुन्हा एकदा कॅप्टननं अमर्तीत केला. ज्यानं दुसऱ्या ओव्हरमध्ये पेटूच्या धावा खर्च केल्या 8 त्याला पुन्हा एकदा अमर्तीत केला. का नाही कल्पेशाना 19 गोलंदाजी विकेट नाही आला पण गोलंदाजी दमदार झाली. हे षटक महत्वाचं आहे. खोदून काढला या बॉलवा तुम्ही पाहता स्वतः गोलंदाज शक्ती जोपर्यंत बॉलवरती जाईल या बॉलवरती मिळती एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 33. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं तुम्हाला याच मैदानावरती मागच्या काही दिवसांमध्ये जी स्पर्धा पाहायला मिळाली
जय गावदेवी आणि जय हनुमान चषक नागाव 40+ आणि रेग्युलर दोन्ही फॉर्मॅट मधले तुम्हाला संघ पाहायला मिळाले, ज्यांच्या द्वारे ते आदरणीय उद्योगपती उत्तम शेठ पाटील नागाव यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर 14 गाव पहिली तुम्हाला जी IPL पाहायला मिळाली, 14 गावातील क्रिकेटला चालना कोणी दिली असेल, विशेष कार्यकारी अधिकारी आणि सर्वांचे लाडके विश्वनाथ शेठ मस्कर आमचे मार्गदर्शक यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर हनुमानदादा पाटील, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. आणि साक्षी 11 या नावाने तुम्हाला बऱ्याच वेळेला नारिवली संघ आणि बरेचसे मोठमोठे संघ पाहायला मिळतात. असे नामवंत पुरस्कर्ते उद्योगपती भरत शेठ भोईर नारिवली यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रसिद्ध ढोलकीपटू जयेंद्रजी भोईर यांचे आगमन झालंय, आपले सहर्ष स्वागत सुस्वागतम. त्याचबरोबर आदरणीय बाळकृष्ण दादा मडवी 40+ चे लेजंड प्लेयर नागावचे यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात, सुस्वागतम. रनआउटसाठी रिव्ह्यू तुम्ही पाहता. बॅट ग्राउंडिंग झाली, एका विकेट महत्वाची आहे सचिन भोईरच्या अशा मोमेंटला. त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ हनुमान दादा पाटील नागाव यांचे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण मंचावर द्या, आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागतम. आदरणीय हनुमानजी धोंडू पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करेन आपण मंचावर द्या, आपले सहर्ष स्वागत सुस्वागतम. मोरिया किशोर पवार यांच्याकडनं पारितोषिक आला. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक. लक्षात असू द्या, एकदा अलॉटमेंट नक्कीच होईल. प्लीज कॉमेंट देखील पोहोचणं खूप गरजेचं असतं प्रेक्षकांना, याची देखील लक्षात घ्या. अलॉटमेंट आम्ही तुमची नक्कीच करू. चला फलंदाज बाद आहे. विकेट मिळतीये रन आउटच्या स्वरूपात सचिन भोईरची. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. स्टंपला बॉल खऱ्या अर्थाने येईल झाला जरूर, बेल्स देखील पडली पण बॅट ग्राउंडिंग झाली नाही. आणि दहा बॉल आणि विजयासाठी आता समोर तुम्ही पाहता 23 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी भोईर आला बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती. फ्रंट फुट आला, डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका, लॉंग ऑन ला फिल्डर उपस्थित आहेत. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता
35 या आकड्यावरती आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 9 बॉल 21 करायच्यात. 9 बॉल अजूनही 21 धावेची गरज आहे. दहा चेंडू 13 वरती खेळतोय. सलामीला सीतारामला तुम्ही पाहता. नुसता रवी जो नुकताच आला. हळवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल थोडा खाली झाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 8 बॉल 21 करायच्यात. 8 चेंडू 21 धावेची अजूनही गरज आहे. लेफ्ट हँडर आहे. पोटे फटके येऊ शकतात. सीताराम पाटीलच्या बॅट मध्ये थोडा शांत आहे. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक केले दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 37 या आकड्यावरती 7 बॉल 19 ची गरज आहे. 7 मध्ये 19 शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील. या बॉलवरती मोठा फटका हवा टीम उमरोली 40+ तो येईल का बॅट मधनं. 7 मध्ये 19 करायच्यात. फटका चांगला. बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक केले दुसरीचा प्रयत्न. रन आउटची संधी. विकेट मिळतीये रवी भोईरची रन आउटच्या स्वरूपात. दुसरी विकेट उमरोली 40+ ला. हा दुसरा उंबारली 40+ ला दुसरा धक्का. या कैलासदादा पोरजी एक अष्टपैलू क्रिकेटर धानसरचे जय गणेश्वर धानसरचे. या कैलासदादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सहा बॉल 18 ची अजूनही गरज आहे. प्रेम पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. ज्याला डिफेंड करायच्या. धावा 18. नवीन फलंदाज मैदानामध्ये श्याम भुईर. 6 चेंडू 18 ची गरज आहे. 3 मोठे हिट हवे आहेत. चला वेळ कमी घ्या. खिडकाली 40+ लक्षात असू द्या. 6 बॉल 18 ची अजूनही गरज आहे. षटकातील पहिलाच बॉल. अडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. आता समीकरण 5 बॉल 18 धावेची गरज आहे. 5 बॉल 18 धावा. 5 बॉल मध्ये 3 मोठे फटके सीमारेषेच्या बाहेरच मारावे लागतील. फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचतील का. लॉंग ऑनला फिल्डर त्याच्या वाक्याच्या बाहेर. इथं बड विकेटला बॅकअप देण्यात आलाय. तोपर्यंत या बॉल वरती डायरेक्ट हिट जरूर झाला. आणि तिसरीचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे जाऊ. सेकंड रनला खऱ्या अर्थ रिव्ह्यू घेतला. डायरेक्ट हिट जरूर झाला. लगेच आपण चेक करणार आहोत.
चला नोट आउट आहे. या धावा मिळतील 3 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 41 आणि आता समीकरण बॉल शिल्लक असतील 4 बॉल मध्ये 15 धावेची अजूनही गरज आहे. मॅच इथून संपली नाहीये. जो सीताराम पाटील जो सलामी लाला ज्याच्या बॅट मध्ये 13 मध्ये 16 जो खेळतोय त्याच्यावरती आता अपेक्षा असतील मोठे फटके हवेत. 4 बॉल 15 धावेची गरज आहे. प्रेम पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती समोर सीतारामला तुम्ही पाहता लेग स्लिपला फिल्डर उपस्थित आहेत. पकडलाय झेल संपला. सीताराम पाटील साखील विकेट मिळती आहे आणि लागणारा तिसरा धक्का उंबारली 40+ संघाला. लेग स्लिपला फिल्डर किरण मातेनं टिपलाय झेल. विकेट मिळती आहे. आता समीकरण 3 बॉल 15 धावेची गरज आहे. 3 चेंडू 15ची गरज आहे. मोठे फटकेच मारावे लागतील या मॅच मध्ये. हा बॉल देखील तुम्ही पाहताय पडला नंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. आता समीकरण 2 बॉल 15 1 मध्ये 14 बनतात. क्रिकेटमध्ये 2 मध्ये 22 देखील बनल्यात. 2 मध्ये 15 बनतील का? एखादा चमत्कार एखादा पराक्रम असे चमत्कार कमी होत आहेत कल्पेश. कधी कधी होत देखील असतात. इथे होईल का चमत्कार पाहायला भेटेल का जिथे 2 मध्ये तुम्हाला 15 बनवायच्या. पहिल्या ओव्हर मध्ये 14 आला शक्ती पाटील जसा आला त्यानं काय कमबॅक केला. इकोनॉमिक्स गोलंदाजी त्याची पहिली. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. या बॉल वरती मिळती आहे फक्त सिंगल. 1 पाऊल विजयाच्या दूर आहेत खिडकाळी 40+ आणि 1 बॉल मध्ये आता 14 करायच्यात. प्रेम पाटील देखील खूप चांगली गोलंदाजी केली. जनौख्या 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील मिळवली. 1 मध्ये 14 बनवायच्यात. फुल टॉस बॉल नो बॉल घोषित केला. या बॉल वरती धावा मिळतात त्या मात्र तुम्ही पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. बॉलिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. हाईट फॅक्टर लगेच चेक केलं जाईल जिथे सज्जत ओमसाई MTC स्पोर्ट त्यांचे पूर्ण कॅमेरामॅन टेक्निकल रूम मध्ये आपण लगेच चेक करणार आहोत. एक मध्ये 14व्या होत्या. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे का? टेक्निकल टीम तुम्ही पाहता सज्ज तिथे सीनादादा पाटील असतील आमचे प्रवीण दादा बडवी असतील राजू दादा बडवी. नो बॉल आहे. एक बॉल 11. फटका चांगला फिल्डर उपस्थित आहेत पण बॉल दुसरा ठेला झेल पकडला पण लो बॉल फ्री हिट होता शक्ती पाटील आणि अशा रीतीनं 11 धावेनं हा सामना जिंकलाय. तुम्ही पाहता तो खिडकाली 40+ खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम.